चला आज बनवायची मस्त 1 किलो बेसनाची कुरकुरीत शेव आपल्याला बनवायची आहे दिवाळी स्पेशलमध्ये. आणि बघा मी 1 किलो बेसन घेतलेलं आहे मस्त. आणि त्याच्यामध्ये बघा लाल तिखट आहे, जिरे पावडर, ओवा पावडर आणि मीठ घेतलेलं आहे मी. हे आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता बघा एका ताटामध्ये मी बेसन काढून घेते. 1 किलोचं प्रमाण आहे आपलं. मस्त 1 किलोची शेव आपल्याला बेसनाची शेव करायची, मस्त कुरकुरीत आणि तिखट मस्त. आता ताटामध्ये बेसन काढून घेते मी. आणि आता आपल्याला तेल गरम करून घ्यायचे. त्याच्यामध्ये तेल टाकण्यासाठी अर्धा वाटी मी तेल घेतलेलं आहे. आणि ते गरम करून आता आपल्याला बेसन पिठामध्ये टाकायचे, म्हणजे शेव एकदम कुरकुरीत तयार होते आपली. गरम तेल आणि पाणी पण आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पण शेव एकदम कुरकुरीत आहे. तेल आणि पाणी हे दोन्ही पण टाकून शेव आपल्याला एकदम कुरकुरीत तयार करायची. आता त्याच्यामध्ये बघा लाल तिखट टाकायचं आहे मस्त झणझणीत, जिरे पावडर, ओवा पावडर, हळद आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता ते, कारण तेल गरम होतं त्याच्यामुळे मी पळीनीच करून घेते. आणि नंतर मग आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे मस्त. आता गरम पाणी पण टाकलेलं आहे बघा मी. आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे गरम पाणी आणि असा मळून घ्यायचं आहे बेसन पीठ आपल्याला. जास्त पातळ नाही करायचं, मीडियम करायचं आपल्याला, म्हणजे शेव चांगली आपली होईल आपली कुरकुरीत. आता हाताने मळून घ्यायचं आपल्याला. आता पीठ मळून झालेलं आहे बघा आपलं. आणि कढई पण ठेवलेली आहे मी गॅसवर. तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला करायची चाळणीवर शेव तयार करायची आपल्याला, कारण तेल फार गरम असतं आणि आपण अशी सोऱ्याने शेव टाकतो त्यावेळेस थोडीशी वाफ लागतेच हाताला. त्यासाठी अशा प्रकारे करून बघा तुम्ही पण. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पटकन चाळणीतलं आपलं तेलात पडल्या जातं. आपण शेव जी काढलेली असते चाळणीमध्ये ती छान पटकन पडते, म्हणजे हाताला वगैरे चटके काहीच लागत नाही आपल्या. थोडीशी वाफ तर लागतेच आपल्या हाताला, पण अशा प्रकारे तुम्ही करून बघा. एकदम सोपी पद्धत आहे. अशा करून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये टाकून द्यायच्या त्या तयार केलेली शेव आपली. आणि मस्त शेव पण आपली मस्त तयार होते आणि पटकन आपल्याला तेलात पण टाकता येते. मग एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही नसेल केली शेव तर अशा प्रकारे करून बघा आता दिवाळी स्पेशलमध्ये. आणि छान तळून घ्यायची शेव आपल्याला मस्त. बघा किती मस्त तयार झाली आहे गोल गरगरीत. आणि परत दुसरी पण टाकलेली आहे. अशा प्रकारे आपण सगळी शेव आपण अशीच चाळणीवर काढून मग तळून घेतलेली आहे. आणि खूप छान तयार होते कुरकुरीत शेव. आणि मस्त तिखट झणझणीत केलेली आहे. लाल तिखट मस्त टाकलेली त्याच्यामध्ये मी.
तोंडाला चवच येईल शेव खाल्ल्या खाल्ल्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा.